मध्ये आजही आपल्या संभाजीनगरमध्ये खूप चुकीची घटना घडली. त्या 30 गावाच्या घाटामध्ये एका मुलाने आत्महत्या केली आणि मुलाने आत्महत्या करू नको म्हणून बाप सांगत होता, हे बाबा आत्महत्या करू नको. मुलगाही मेला, मुलाला वाचवायला बाप गेला तर बापाचाही जीव गेला आणि आता पोरगही गेलं आणि बापही नवराही गेला. मग जगून काय करायचं म्हणून आईनं सुद्धा त्या कड्यावरून उडी मारली आणि तिचं जीवन काय केलं, संपवलं. इथं बसणाऱ्या सगळ्या तरुण पोरांना आणि तरुण पोरींना माझी विनंती आहे आणि मायबापाला सुद्धा माझी विनंती, बाबा नो लेकराई सोबत थोडं मित्रासारखं वागा आणि पोरांना पोरींना सुद्धा माझी विनंती आहे, तुम्ही डिप्रेशन मध्ये असाल, काही त्रास असेल तर कधीतरी आपल्या आईसोबत त्या गोष्टी शेअर करा. आपल्या बापाला सांगा, तुम्हाला कशाचा अभ्यासाचा ताण नसतो, तुम्हाला पोरी शंभड्या पोरायच्या नादी लागून आत्महत्या करतात आणि पोरं शंभड्या पोरीच्या नादी लागून आत्महत्या करतात. तुम्हाला का कलेक्टर व्हायचंय, तुम्हाला का या देशातलं सगळ्यात मोठं पद घ्यायचं? हा, कधीतरी हा विचार करत असताना, आत्महत्या करत असताना कधीतरी आपली आई आपल्या डोळ्यासमोर ठेवा, आपला बाप आपल्या डोळ्यासमोर ठेवा. अरे मुलगा तर गेलाच ना, पण मुलाबरोबर निष्पाप असणारे मायबापाला सुद्धा आपला जीव गमवावा लागला. म्हणून तरुण पोरांना पोरींना माझी विनंती आहे, थोडं व्यक्त व्हायला शिका गड्यांनो. काय व्हा, थोडं व्यक्त व्हा. तुमच्याकडून जर एखाद्या गोष्टीचा अभ्यास होत नसेल, ते सुद्धा तुमच्या बापाला सांगा, पप्पा माझ्या कुणी या विषयाचा अभ्यास होत नाही, मला दडपण देऊ नका. आणि बापांना सुद्धा माझी विनंती आहे, दुसऱ्याचं पोरग इंजिनिअरिंग करून तय म्हणून तुझ्या पोराला इंजिनियर करू नको. दुसऱ्याचं पोरग कीर्तनकार आहे म्हणून तुझ्या पोराला कीर्तनकार करू. दुसऱ्याचं पोरग चांगलं गायन करतं म्हणून तुझ्या पोरानं चांगलं गायन करावं, अशी अजिबात तुम्ही प्रथा पाडू नका. त्याचं लक पहा, त्याला काय आवडतं विचारा आणि त्याला जे जमतं ते जर करण्यासाठी तुम्ही त्याला प्रोत्साहन दिलं तर मला नाही वाटत पोरं चुकीचा पाऊल उचलतील. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, आज 10-10 15-15 वर्षाचे पोरं आत्महत्या करायला लागले. महाराज काय काही कळत नाहीये. लोक म्हणतात महाराज प्रेमामध्ये मला धोका झाला. अरे पोरगी प्रेम करती ठीक आहे, ती प्रेम नाही करत, ते एक काय आहे, आकर्षण आहे. तुमच्यावर खरं प्रेम तुमची आई करती, तुमच्यावर खरं प्रेम तुमचा बाप करतो. आलतू फालतू लोकांच्या नादी लागून एवढा सोन्यासारखा नरदे गमू नका. म्हणून काय चाललंय काही देशामध्ये कळत नाहीये. लोक खूप डेव्हलप होत चाललेले आहे महाराज. पैसा आला लोकांकडे, प्रॉपर्टी आल्या, गाड्या आल्या, घोड्या आल्या, सगळं काही आलं. पण 2026 मध्ये लोक विचाराने जेवढे गरीब झाले तेवढे 30 वर्षापूर्वी नव्हते. विठ्ठल विठ्ठल सर्वांना माझे हात जोडून विनंती गड्यांनो, ज्ञानोबराय तुकोबराय मध्ये खूप काही सामर्थ्य, काय नाही करू शकत ते. अरे त्यांनी ठरवल्यानंतर मेलेल्या माणसाला जिवंत करून ज्ञानेश्वरी लिहायला लावली. कोणी लिहिली ज्ञानेश्वरी? सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. त्यांनी ठरवल्यानंतर स्वतःच्या पाठीवर मांडे भाजले. त्यांनी ठरवल्यानंतर स्त्रीचा पुरुष केला. त्यांनी ठरवल्यानंतर रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. त्यांनी ठरवल्यानंतर निर्जीव भिंत चालवली. मग एवढं सामर्थ्य जर माझ्या ज्ञानोबराय तुकोबराय मध्ये आहे, तुमच्या जीवनात अपेक्षाच काय महाराज? करील ते काय नो हे महाराज, पण परिपाहे बीज शुद्धांगी. बसणारे मंडळी, महाराष्ट्रातल्या जनतेला मी आव्हान करतोय, 153वा सप्ताह आपल्या गावामध्ये चालू आहे. किती मोठी परंपरा, एवढी मोठी परंपरा परिसरात कोणाचीच नसल. संप्रदायाच्या सर्व सेवकांना, संप्रदायाच्या सर्व प्रचार करणाऱ्या माणसांना, सर्व वारकऱ्यांना विनंती आहे, आपण थोडं संप्रदायाविषयी एकनिष्ठ राहिलं पाहिजेत. वारकरी संप्रदायाच्या लोकांच्या घरामध्ये ज्ञानोबराय तुकोबराय सोडून दुसऱ्याचा फोटो नसला पाहिजे. महाराज महाराष्ट्रातल्या लोकांचा एकच देव, तो म्हणजे पांडुरंग परमात्मा. आणि महाराष्ट्रातल्या लोकांचे दोनच संत, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज. काही म्हणतील सावता महाराज नाही का? ज्ञानेश्वर महाराज आले की सावता महाराज आले. काही म्हणतील नाथ महाराज नाही का? ज्ञानेश्वर महाराज आले की नाथ महाराज आले. तुकाराम महाराज आले की नामदेवराय आले. ज्ञानेश्वर महाराज आले की निळोबाराय आले. अरे पंढरपूरच्या वारीनं आपण दुसरं भजन करतच नाही, ज्ञानोबा. मग ज्ञानोबा तुकोबरायचं भजन केलं की सर्व संतांचं भजन होतं. हा वारकरी संप्रदायाचा जसा दंडक आहे, तसं याच्या त्याच्या नांदी लागून आयुष्य बर्बाद नका करू. आपण कोणालाही साधू म्हणायला लागलो, कोणाच्याही नांदी लागायला लागलो, अजिबात नका नागू. ज्ञानोबराय तुकोबराय सोडून दुसऱ्यावर श्रद्धा नका ठेवू. मी कीर्तन चांगलं करतोय म्हणून माझ्यावर विश्वास नका ठेवू. मी संप्रदायाचा प्रचारक आहे, मी एक संप्रदायाचा पोस्टमन आहे. ज्ञानोबराय तुकोबरायची उष्टावळी तुमच्याकडे घेऊन आलेलो आहे. मी चांगलं कीर्तन करतोय म्हणून संत आहे, मी चांगला कीर्तन करतोय म्हणून साधू आहे. हा, महाराष्ट्रात दोनच महाराज आहे, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज. तिसऱ्याला महाराज म्हणू नका.
आम्ही प्रचारक आहोत म्हणून सर्वांना माझी विनंती आहे. ज्ञानोबरायचं सामर्थ्य सांगत असताना सांगतात, करील ते काय नोहे महाराज परिपाहे बीज शुद्धांगी. काय केलं ज्ञानोबराने तुमच्या आणि माझ्यासाठी? तुको